आता आमच्या गावाच्या डेपोर लय मोठा विषय झाला. आता काय विषय झाला ते सांगतो तुम्हाला. तर रामराम मंडळी, मी तुमचं अभय. गॅरेजवर आलं ना, आपल्या गणूचं पण नटावळीचं काम चालू होतं. तेवढ्यात आबा पण चहा घेऊन आले होते बरं का. आबा म्हणत होते माझ्या गाडीचं काम करायचंय. आबाला म्हणायचं मी काम काय ते तर सांगा. आबा म्हणायचे बाहेर जायचं मला. आबाला म्हटलं लगेच आणा गाडी, तुमच्या गाडीचं पहिलं काम देतो करून. आबानी गाडी तर लावली होती, पण आबाला म्हटलं तुम्ही आणेल चहा पितो पहिला. गाड्यांचे काम मत चालूच राहते बरं का, पण आम्हाला चहा प्यायल्याशिवाय होत नाही. मग लगेच आलो चहा प्यायला. कार्तिका म्हणत होते पार चहा पिऊ पिऊ वाळून चालला. त्याला म्हटलं पार वाळून गेलो तर चालेल, पण काय चहा सोडायचा नाही. तो पण खरंच बोलत होता बरं का, वाळूनच चाललोय पण तरी पण चहा पण काय सोडायचंच नाही बरं का. तेवढ्यात घर जाऊन टपटप दुधाची गाडीवर आलो होतो. पाहत होतं काय रोडच्या मध्ये डायरेक्ट खड्डा झालं होतं. मी एवढा चहा पितो याचा फायदा आहे बरं का. इथं या बोतग्यात मला पण घुसता आलं असतं. आता ओली एवढं असतंच नाही बरं का, लय मोठं आहे बरं का खाली. त्याच्या आतमध्ये जाऊन दाखवलं असतं बरं का तुम्हाला, पण मला दूध आटायचं होतं त्याच्यामुळे लगेच आलो दुधात दुकानावर. तेवढं प्रणव मला काय घेऊन आलं होतं माहितीये का, टम्मन. म्हटलं आता टम्मन असो राहतं काही असो, मी खातो आता. दूध आटायला पण झोपलो होतं बरं का. आता दूध पण आटून झालं होतं. तेवढं राहुल आला होता मला खिचड्या घेऊन. आता भरपूर असं कस्टमर पण झालेलं आहे, कारण की थंडी पण वाढली. 2-3 दिवस पण आपलं लवकरच दूध संपलं ना. आपले भाऊ पण बरेच लांबून लांबून येत होते, त्याबद्दल तुम्हाला सॉरी ना. आता कंप्लीट 10:30 पर्यंत आम्ही दूध ठेवतो. 10:30 पण वाजले होते, दूध पण आपलं संपलं होतं. श्रेयश पण म्हणत होता आता दुधाची क्वालिटी पण पहिल्यापेक्षा 1 नंबर झाली. कंप्लीट 12 वाजून 2 मिनिटं झाली होती ना. आमचं सगळं आवरून पण झालं होतं. इथून घरी जायचं, परत 2 तास परत व्हिडिओ एडिट करायचा, मग झोपायचं, मग परत सकाळी गॅरेजवर यायचं. याच्यामुळे डेली ब्लॉग येत नव्हते, पण आतापासून रोज डेली ब्लॉग येणार आहे. ते पाहिजे असले टप फॉलो लाईक बी करा.